प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 27 मी वाचतो, कान देऊन ऐका. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले हे सांगितले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेल्यानंतर त्याच्या शिष्यांनी कामाला आरंभ केला आणि येशूने त्यांना मुख्य काम दिलं होतं. एकच काम दिलं होतं की पूर्ण जगात जा आणि माझ्या सुवार्तेची घोषणा करा. पूर्ण जगात जा आणि तारणाची घोषणा करा. पूर्ण जगात जा आणि पापक्षमेची घोषणा करा. त्याचं क्रुसावरचं बलिदान अखिल मानवजातीच्या तारणाकरता होतं. जो कोणी त्याच्या क्रुसावरच्या बलिदानावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते, त्याचं तारण होतं आणि त्याचा प्रवेश स्वर्गात होतो. हालेलुया, हालेलुया. सुवार्थ हीच आहे की माणसाच्या तारणाकरता देवाने त्याचा पुत्र ह्या जगात पाठवला आणि असह्य वेदना भोगत त्याने माणसासाठी स्वतःचा बळी अर्पण केला आणि तो क्रुसावर बळी गेल्यामुळे जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना पापांची क्षमा मिळते आणि त्यांचा प्रवेश स्वर्गात होतो. स्वर्गात प्रवेश होणं म्हणजेच तारण होणं. तारणे म्हणजे वाचणे. कशापासून वाचणे? सार्वकालिक नरकापासून वाचणे. कशापासून वाचणे? सार्वकालिक अग्नीपासून वाचणे. कशापासून वाचणे? सार्वकालिक शिक्षेपासून वाचणे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात अशासाठी आला होता की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळावी आणि पापाची शिक्षा त्याने घेतली त्याच्या देहावर. हालेलुया, हालेलुया. आपल्या पापांची शिक्षा त्याने त्याच्या देहावर घेतली आणि ही जी बातमी आहे त्या बातमीला आपण गोड बातमी किंवा सुवार्ता म्हणतो. सु म्हणजे चांगली, वार्ता म्हणजे बातमी. आणि ह्या बातमीची प्रसिद्धी जगभर व्हावी आणि मानवाने येशूवर विश्वास ठेवावा म्हणून येशूने त्याचे शिष्य 2000 वर्षापूर्वी जगात पाठवले आणि ते शिष्य गावोगावी जाऊ लागले, शहरोशहरी जाऊ लागले, नगरोनगरी जाऊ लागले, येशूची सुवार्ता सांगू लागले आणि सुवार्ता सांगत असताना अनेकांचं परिवर्तन झालं. अनेकांनी विश्वास ठेवला, अनेकांनी येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं, येशूची प्रार्थना सुरू केली आणि हे कार्य वाढत गेलं. आणि जसजसे शिष्य करायचे कार्य तसंच ते येऊन एकमेकांना सांगायचे की अमुक गावामध्ये 100 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, अमुक शहरामध्ये 2000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, अमुक नगरामध्ये 500 लोक येशूकडे आले. ही सगळी आरंभीची गोष्ट आहे. आज आपल्याला माहिती आहे काय आहे ते. आज 2000 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता आपल्याला नगर शहर म्हणायची गरज नाही, राष्ट्राचे राष्ट्र येशूकडे आलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. पण जेव्हा या कार्याला सुरुवात झाली तेव्हा केवळ 12 शिष्यांना सोडून येशू स्वर्गात गेला होता. 12 पैकी एक विश्वासघातकी निघाला, जुदास. 11 उरले आणि ते 11 शिष्य जगामध्ये शिरले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तर आरंभीच्या काळामध्ये काय झालं ते लिहून ठेवलेलं आहे. हे शिष्य जाऊन आले आणि त्यांनी मंडळीला गोळा केलं आणि सांगितलं की बाबा असं अशा गावामध्ये असं कार्य झालं, अशा शहरात असं कार्य झालं. आम्ही देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांसाठी, आता परराष्ट्रीय कोण? इस्रायल सोडून बाकीची सगळी राष्ट्र. परराष्ट्रीयांसाठी विश्वासाचे दार कसे उघडले ते त्यांनी मंडळीला सांगितलं. हालेलुया. विश्वासाचे दार कसे उघडले. आम्ही देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांसाठी विश्वासाचे दार कसे उघडले ते त्यांना सांगितलं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं ते म्हणाले नाहीत की आम्ही कोणाच्या डोक्यावर हात ठेवला आणि लोकांना बरं करून टाकलं, आम्ही मेलेल्यांना उठवून दाखवलं, असं नाही म्हणाले ते. आम्ही देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले.
हालेलुया. जर मी तुम्हाला कालची साक्षी इकडे सांगणार असेल की काल इकडे काय घडलं, तर मला दोन तऱ्हेने सांगता येईल. एक, काल मी प्रार्थना केली आणि एक कॅन्सर पेशंट बरा झाला, सांगू शकतो मी. पण मी असंही सांगू शकतो, काल देवाने एका कॅन्सर पेशंटला इकडे बरं केलं. हालेलुया. बरोबर. सांगण्याच्या दोन तऱ्हा आहेत. एक, मी सांगू शकतो काल मी एका माणसाच्या डोक्यावर हात ठेवला, तो धाडकन खाली पडला आणि मग त्याचा कॅन्सर निघून गेला, सांगू शकतो. हालेलुया. पण मी असं जर म्हणालो काल देवाने एका कॅन्सर पेशंटला इकडे बरं केलं, तर जरा चांगलं वाटतं ते. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने काय काय केले. आता तुम्ही जर मला विचाराल, ब्रदर ही भाषा कशी काय, ही भाषा आरंभीच्या शिष्यांची होती. सुरुवातीचे शिष्य अशी भाषा करत होते. आताचे शिष्य जरा कॉलर कडक करतात. आताचे शिष्य म्हणतात आम्ही चमत्कार करून दाखवले, आम्ही हात ठेवला आणि लोक बरे झाले. पण ते शिष्य म्हणायचे देवाने काय काय केले. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हेच कार्य येशूने आपल्या शिष्यावर सोपवलं. आणि मग शिष्य त्या गावात जायचे आणि ते काय करायचे, प्रवचन द्यायचे. प्रवचन देणं म्हणजे येशूची घोषणा करणं. येशूच्या नावाने आजाराने बरं करायचे, येशूच्या नावाने अशुद्ध आत्मे काढायचे, दुष्ट आत्मे काढायचे, आणि येशूच्या नावाने अजून काही चमत्कार करायचे. हालेलुया. येशूचे चमत्कार तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचे आहेत, एक माणसांच्या बाबतीत आणि एक निसर्गाच्या बाबतीत. येशूने आजारांना बरं केलं, दुष्ट आत्म्यांना घालवलं, मेलेल्यांना उठवलं, हे सगळे माणसांच्या बाबतीत चमत्कार आहेत. पण येशू पाण्यावरनं चालला, येशूने समुद्राला शांत केलं, 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 15,000 लोकांना जेवू घातलं, हे सगळे त्याचे चमत्कार निसर्गावरचे आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असे अनेक चमत्कार त्या ठिकाणी होतील आणि मग लोक येशूवर विश्वास ठेवतात. हालेलुया. 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 आपल्याकडे अलिबाग भागातनं पुष्कळ लोक प्रार्थनेला येतात. तर आम्ही इथं चौकशी केली की अलिबागवरून एकदम लोक कसे काय यायला लागले. तर मला कळलं तिकडे एक कोणतरी व्यक्ती बरी झाली. एक व्यक्ती बरी होता, बरोबर त्या परिसरामध्ये असं नाव पसरलं की वसईला माणसं बरी होतात. हालेलुया. हालेलुया. आता कुठे अलिबाग पडलेला, इकडनं 6 तासावर आहे, पण तिकडची माणसं इकडे यायला लागली कारण एक मनुष्य कोणतरी बरा झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर एखाद्या गावामध्ये विश्वासाचं दार कसं उघडतो, एखाद्या नगरामध्ये विश्वासाचं दार कसं उघडतो, हे फार महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी परमेश्वर एखाद्या आजाराला बरं करतो, एखाद्या मेलेला उठवतो, काहीतरी मोठा चमत्कार करतो आणि मग त्या ठिकाणी परिवर्तन होतं एखाद्या माणसाचं आणि मग त्याचं बघून पुष्कळ लोक येशूवर विश्वास ठेवतात. कधी कधी चमत्कार अशाही रीतीने होतो, आपण ह्याकडे भर देत नाही, इकडे आम्ही असल्या साक्षीवर भर देत नाही. कधी कधी एखादा गुंड मनुष्य बदलतो आणि तो सज्जन होतो आणि तो येशूवर विश्वास ठेवतो. त्याचा बदल बघून इतर लोक पण येशूवर विश्वास ठेवतात. नेहमीच कॅन्सर बरा व्हायला पाहिजे असं नाही, पण एखादा गुंड जर सज्जन झाला तर तोही चमत्कार आहे. हालेलुया. हालेलुया. सगळेच काही कॅन्सरचे पेशंट्स इकडे येत नाहीत, पण काही बायका नवऱ्याची दारू सुटावी म्हणून येतात. बिचारा किती रडतात. तिच्या बाजूला एक बाई आहे, ती पण रडते, पण तिला कॅन्सर आहे म्हणून रडते, पण ही तिचा नवरा दारू पिते म्हणून रडते. हालेलुया. हालेलुया. एखादी बाई येते, तिचा मुलगा बिघडलेला आहे म्हणून रडते, मुलगा वाह्यात गेलेला आहे, फुकट गेलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुःख अनेक आहेत, परमेश्वर काहीतरी करतो कुणाच्या तरी जीवनामध्ये. एका दारुड्याची दारू सुटली तर कदाचित पूर्ण गाव येशूकडे येऊ शकतो. हालेलुया. मी कदाचित अशासाठी म्हणालो की कधी कधी लोक दाद देत नाहीत. 5,000 लोक आहेत गावामध्ये, त्या गावामध्ये जर मी एक मेलेला मनुष्य उठून दाखवला तर तुम्हाला असं वाटतं का 5,000चे 5,000 लोक येशूकडे येतील? नाही, नाही येणार. जर एका गावामध्ये 5,000 लोकांची वस्ती आहे आणि तिकडे जर एक मेलेला उठवून दाखवला तर सगळे 5,000 लोक येशूकडे येतील का? नाही. कदाचित 4,000 येतील, 1,000 येणार नाहीत.
कदाचित 3,000 येतील, 2,000 येणार नाहीत. मग ते 2,000 दुसरे येणार नाहीत ते कोणत्या प्रकारचे लोक असतात? त्याच्यामध्ये काही लोक असं म्हणतील की हा मेलाच नव्हता, बरोबर. काही लोक म्हणतील 1 मेलेला उठून दाखवला, 10 उठून दाखवा, मग आम्ही विश्वास ठेवू. हां, असे काही लोक आहेत. 1 मेलेला उठून दाखवला, आम्ही नाही विश्वास ठेवत, 10 उठून दाखवा, मग विश्वास ठेवू. आणि काही सांगितलं मेलाच नव्हता, बरोबर. म्हणून कुठेही येशूचं नाव सांगितल्यानंतर किंवा चमत्कार झाल्यानंतर सगळेच लोक येशूवर विश्वास ठेवतात असं नाही. सगळेच नाही ठेवत, काही ठेवतात, काही ठेवत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखाद्या नगरामध्ये येशूचं नाव कसं पसरतं हे एक विशेष आहे. अनेक प्रकारे पसरतं. मी म्हणालो की एखाद्या दारुड्याचं परिवर्तन झालं तरी पण गाव बदलू शकतं. एखादा मरायला टेकलेला माणूस जर बरा झाला तर गाव बदलू शकतं. किंवा अजून कोणता चमत्कार झाला तरी गाव बदलू शकतो. परमेश्वर ते कार्य करणार आणि कसं करायचं ते देवाला माहीत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाचं दार कसं उघडलं जातं ते त्यांनी सांगितलं. आम्ही एका गावामध्ये गेलो आणि गावामध्ये गेल्यानंतर तिकडे एक मुलगा मरायला टेकला होता. मी हात ठेवला, येशूच्या नावाने तो उठला. देवाने काय मोठा चमत्कार केला. आणि मग तिथे 50 लोकांनी सांगितलं आम्हाला येशू पाहिजे म्हणून. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की माझं तारण होऊ शकतं, मी मेल्यानंतर स्वर्गात जाऊ शकतो, मला पापांची क्षमा मिळू शकते. ह्या जगाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा मला आशा आहे, मी कायमचा संपणार नाही, मी कायमचा संपणार नाही किंवा मी नरकात जाऊन पडणार नाही. तर मी जी काही पापं केलेली आहेत, मी जे काही अपराध केलेले आहेत, मी जे काही गुन्हे केलेले आहेत ते सगळेच्या सगळे येशू ख्रिस्ताच्या नावाने मला माफ होऊ शकतात. ही बातमी ह्या जगातल्या प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यासाठीच येशू ख्रिस्ताने त्याचे शिष्य पाठवलेले आहेत. मरण कुणाला सांगून येत नाही, बरोबर. आपण कधी मरणार हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि आपल्याला या जगातला गाशा कधी गुंडाळावा लागेल आपल्याला कल्पना नाही आहे. कदाचित उद्याच आपल्याला मरण येऊ शकतं. आपली कमाई, आपली मालमत्ता, आपली कर्तबगारी, आपला पराक्रम सगळं इकडेच राहणार आहे. जो मनुष्य मेल्यानंतर आपण कुठे जाणार ह्याचा विचार करत नाही तो खरोखर मूर्ख आहे. आपण विचार करतो मला नोकरी कशी मिळणार, आपण विचार करतो माझं घर कसं होणार, आपण विचार करतो मुलीचं लग्न कसं होणार. ह्या गोष्टी दुय्यम आहेत, ह्या गोष्टी गौण आहेत. या गोष्टीवर आपण फारच महत्त्व देतो. ह्यापेक्षा मी मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नाही, माझी बायको मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नाही, माझी मुलं मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नाहीत हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, मुळात शरीराकडे लक्ष नसावं. कारण शरीर नश्वर आहे, नाशवंत आहे, ते मातीत जाणार आहे. समजा मी माझं शरीर बाळगलं चांगलं राहिलो तर किती वर्ष राहणार? 60, 70, 80 नंतर केस पांढरे होणारच. 80 नंतर केस जाणार, बरोबर. दात पडणार, सगळे असे गालात जाणार. आणि मग कधी कधी म्हातारी माणसं अशी चालतात आणि तरुण असतात तेव्हा. हालेलुया, हालेलुया. ह्या जगातलं आपलं जीवन क्षणभंगूर आहे, अल्पजीवी आहे, काही क्षणांचं आहे. हे जग आपल्याला सोडायचं आहे. आपण शरीराचा केवढा विचार करतो, पण शरीराचा विचार करू नका, आत्म्याचा विचार करा. आणि आत्म्याच्या दृष्टीने ही बातमी महत्त्वाची आहे की आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू या जगात आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. एका गावामध्ये कुणाकडेही टी व्ही नाही आहे, तो टी व्ही आला म्हणजे गावाची प्रगती झाली असं लोक समजतात. एका गावामध्ये इंटरनेट नाही आहे, ते इंटरनेट आलं म्हणजे त्या गावाची प्रगती झाली असं लोक समजतात. पण देवाच्या दृष्टीने गावाची प्रगती कधी होते? त्या गावामध्ये ईश्वरचा विश्वास आला म्हणजे गावाची प्रगती झाली. हालेलुया, हालेलुया. त्या गावामध्ये विश्वासाला दार उघडलेलं आहे का? त्या गावातल्या लोकांनी ईश्वरवर विश्वास ठेवलेला आहे का? तारण प्राप्त करून घेतलेलं आहे का? पापांची क्षमा मिळवलेली आहे का? हे महत्त्वाचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही इकडे येता तर तुमचे कपडे महत्त्वाचे नाही आहेत, तुमचे शरीर महत्त्वाचे नाही आहेत, तुमचं खाणं पिणं महत्त्वाचं नाही आहे, माझं स्टेजवरचं चालणं फिरणं महत्त्वाचं नाही. तुमच्या हृदयामध्ये जो ईश्वरचा विश्वास आहे तो महत्त्वाचा आहे.
बाकी सगळं नष्ट होणार आहे. बाकी सगळं बाहेर वरकरनी दिसतं, ते फक्त बाहेरून दिसतं, त्याला महत्त्व नाही आहे. आपलं हृदय कसं आहे, त्याच्यात येशूवर विश्वास आहे का, हे महत्त्वाचं आहे. हा विश्वासच एक दिवस आपलं तारण करणार आहे. हा विश्वासच एक दिवस आपल्याला पापांची क्षमा मिळवून देणार आहे आणि आपला स्वर्ग प्रवेश होणार आहे. माझ्या अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, आरंभीच्या शिष्यांनी काय केलं ते लिहून ठेवलेलं आहे. हे शिष्य गेले गावोगावी आणि मग परत आले आणि त्यांनी सांगितलं अमुक गावात काय घडलं, तमुक गावात काय घडलं, अमुक गावात काय घडलं, अमुक गावात किती लोक येशूकडे आले. हालेलुया, हालेलुया. हे जे आपण वचन वाचलं ते महत्त्वाचं आहे, कारण ते वचन 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. 2000 वर्षापूर्वी जगामध्ये ख्रिस्ती लोक अजिबात नव्हते, अजिबात नव्हते. आज आपण युरोपला ख्रिस्ती पाहतो, आज जगात शेकडो राष्ट्र ख्रिस्ती आहेत, पण त्या काळामध्ये ख्रिस्ती लोक नव्हते. पण त्या काळामध्ये विश्वासाचा प्रसार अशा रीतीने होत होता. हालेलुया. आम्ही देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले, देवाने काय काय केले आणि विश्वासाचे परराष्ट्रांसाठी विश्वासाचे दार कसकसे उघडले ते त्यांना सांगितले. हालेलुया, हालेलुया. विश्वास एखाद्या गावात कसा आला, एखाद्या नगरात कसा आला ते त्यांनी सांगितलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, तुमच्यापैकी असे काही लोक आहेत की त्या कुटुंबामधनं एकच माणूस प्रार्थनेला येतो, बाकी कोणी येत नाही आहे. मग तो भाऊ सांगतो, ब्रदर माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा ना. म्हणजे काय झालं, माझं कुटुंब अजूनही येशूकडे आलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया. माझं कुटुंब अजूनही येशूकडे आलेलं नाही, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा रीतीने येशूवरील विश्वासाचं दार हे उघडलं जातं. एखाद्या गावात, नगरात, शहरात आणि कुटुंबात सुद्धा हा विश्वास पसरत जातो. हा विश्वास महत्त्वाचा आहे, कारण त्या विश्वासामुळे आपल्याला तारण मिळतं, स्वर्ग प्रवेश मिळतो, आपल्याला पापक्षमा मिळते, आपल्याला आपल्या जीवनाचा खरा उद्धार होतो. हालेलुया, 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 हाले. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.